सर एक मिनिट. हा, नोची रन आहे. सर रन कोणता आहे? जो नोचा एक रन आहे. ओके, तेवढाच आहे. यस. अच्छा ठीक आहे. नो प्लस एक अशा दोन धावा. बरोबर ना ऋषी सर? 6 बॉल बाकी आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे. आणि फ्रीडचा बॉल घेऊन मात्र गोलंदाज निघालेले आहेत. अंकित बॅटिंगसाठी संदेश पार्टे. 6 बॉल 15. काय मॅच मात्र या ठिकाणी जबरदस्त रीतीने रंगलेली आहे. प्रेक्षकांनाही अशाच मॅच पाहिजे असतात, कधी इकडे कधी तिकडे जाणाऱ्या मॅचेस. पहिला बॉल संदेश पार्टी यांच्यासाठी. फ्रीडचा बॉल अंकित चांगला टाकलाय. निर्धाव येतोय चेंडू. समीकरण बदलत आहे. 5 मध्ये 15. मंगल मूर्ती, राजुरी जुन्नर, गणेश आडवळे यांची टीम पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमला आपण या ठिकाणी पाहतोय. अंकित संदेश यांच्यासाठी बिग हिट. संदेश पार्टे सिक्सर किंग आहेत. सिक्स मारलाय. लांब 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 लांब, खूप लांब षटकार. काय मॅच रंगली आहे. कधी इकडे कधी तिकडे. कधी ऋषी जोरी सरांच्या बाजूने जाते, कधी मॅच गणेश आडवळे यांच्या बाजूने जाते. 38 धावा धाव फलकावर आहेत. मॅच जिंकण्यासाठी 9ची आवश्यकता आहे आणि 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल मध्ये 9. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होणार आहे. काहींना वाटत असेल मंगलमूर्ती जिंकावं, काहींना वाटत असेल हमराज मृत्युंजय जिंकावे, काहींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होत आहे. दुसरीच मॅच आजच्या दिवसातील मात्र चांगली रंगतदार पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा अंकित समोर जर पाहिलं तर संदेश पार्टे अनुभवी खेळाडू आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातो. थोडासा दबाव आहे, परंतु अंकितला या ठिकाणी सिद्ध करण्याची एक नामी संधी सुद्धा आहे. कारण अशा प्रकारचे क्षण तुम्हाला सिद्ध करायला एक संधी देतात. 4 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. संदेश पार्टे. बॉल थोडा पुढे टाकलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. हातात जाईल का? यस, विकेट येताना पाहिला मिळते. मॅचने पुन्हा एकदा रंग बदललाय. कधी इकडे कधी तिकडे. कधी हमराज मृत्युंजय, कधी मंगल मूर्ती. डीजे चषकाचे मुख्य आयोजक सुरेशराव भिसे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. श्री अष्टविनायक विजन चषक मध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. आणि मॅच आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि 8 धावांची आवश्यकता. संदेश पार्टे यांनी एक षटकार मारून मॅच मधील रंगत वाढवली खरी, परंतु लगेच विकेट देखील आली आहे आणि अंकितने कमबॅक केलंय. पैसा वसूल क्रिकेट आणि पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना चुरस पाहिजे असते आणि चुरस पाहायला मिळते. याला व्यावसायिक क्रिकेट म्हणतात. आणि प्रोफेशनल क्रिकेट असं आहे ज्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडल्या जात नाहीत. चुरस पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ऋषी जोरी यांना आपण पाहतोय. अशा प्रकारचे कारनामे, अशा पद्धतीच्या अशा क्षणी षटकार त्यांनी या अगोदर देखील मारलेले आहेत. आज पुन्हा एकदा मारला जाणार का षटकार? श्रीकांत कोणे देखील जोडीला आहेत. 3 बॉल मध्ये 8 करायचे. अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार, हमराज मृत्युंजय की मंगल मूर्ती. ऋषी जोरी यांना आपण पाहतोय. तीन
चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 8. 3 गेंदे 8 रनों की जरूरत. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. टी शर्ट वर त्यांच्या पुढे 2-6 लिहिलेले आहेत. आता त्यातला एखादा तरी या ठिकाणी येईल का? आनंद चव्हाण यांचं ऑब्झर्वेशन होतं आणि 6 महत्वाचा आहे आणि त्याच्या टी शर्ट वर तर तो 6 लिहिलेला आहे, परंतु तो बॅट मधून येईल का हे खूप महत्वाचं आहे. 3 बॉल 8 रनची आवश्यकता. नक्कीच एक कौतुक करावं लागेल. हा सगळा नजारा आहे ना, हा श्री अष्टविनायक विजनच्या सगळ्या आयोजकांमुळे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या मैदानात माझी पहिलीच वेळ आहे कॉमेंट्री करण्याची, कारण त्या मैदानात स्पर्धा राष्ट्रवादी चषक श्रद्धांजली चषकासाठी येणं झालं, परंतु अष्टविनायक विजनच्या स्पर्धेमध्ये आज इकडे येणं झालं आणि काय मॅच रंगतायत आज. जबरदस्त. 3 बॉल 8. एका बाजूला अंकित, एका बाजूला ऋषी यांना पण पाहतो बॅटिंग साठी. चांगला बॉल टाकलाय अगदी खोलवर टप्प्याचा, परंतु त्या ठिकाणी एक धाव नाही रोखू शकले आणि आता समीकरण बदलत आहे. धाव संख्या जर पाहिली तर 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. श्रीकांत खुणे यांना अशा प्रकारचे कारनामे करताना आपण पाहिलंय. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल क्रिकेट. काळजाचे ठोके मात्र धगधग 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 करायला लावणारी मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणि जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार? हमराज मृत्युंजय की मंगलमूर्ती? मंगलमूर्ती की हमराज मृत्युंजय का सुपर ओव्हर होणार? 2 बॉल नंतर कळेल. अंकित, ओ टप्पा पडला, बॉल मात्र काहीसा खालीच राहिला आणि जातोय भूषण यांच्या दिशेने. आता 1 बॉल आणि 6 जर का आला होईल सुपर ओव्हर. पाहूया. 1 बॉल 7 धावा षटकाराची आवश्यकता आहे. जर षटकार आला तर सुपर ओव्हर होईल. पाहूया. बरेच जण मनोमन म्हणत असतील हो दे सुपर ओव्हर, परंतु काय खेळली मंगलमूर्ती टीम आणि काय खेळली हमराज मृत्युंजय सुद्धा. दोघांनी दर्जेदार क्रिकेट खेळलेला आहे आणि 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 6 मारला तर सुपर ओव्हर होऊ शकते. आणि प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटच्या बॉलवर मॅच गेली आहे. एक जबरदस्त क्रिकेटचा नजारा आज देहू रोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित समोर श्रीकांत खुणे. शेवटचा 1 बॉल 7 ची आवश्यकता. काय होणार शेवटच्या बॉलवर? हो, बिग हिट केलाय, परंतु टायमिंग तेवढा प्रॉपर नाहीये. आणि या मॅचला जर पाहिलं तर मंगलमूर्ती, गणेश हाडवळे आणि कंपनी काय जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी. पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात जायचंय, कोणताही विलंब करू नका. आणि जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. आजच्या दिवसातील नो डाऊट हमराज मृत्युंजय महाराष्ट्रातील नामवंत संघांमध्ये गणली